13 तारखेपासून 13-14 पासून ते मग 16-17-18 पर्यंत मग काय होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोसमी पाऊस दाखल व्हायला सुरुवात होईल. पण हे पाऊस सगळीकडे दाखल होणार नाही, कारण की काही काही भागामध्येच दाखल होईल. म्हणजे याच्यामध्ये जास्त असा जोर नाही. काही भागात जिथं पडला तिथं जास्त पडायला आणि काही भागात कमी पडायला आहे. म्हणून एवढा जोर नाही. जिथं ओल झाले तिथंच होणार आहे. काही भाग सोडून देखील देईल. पण हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की 13, 14, 15च्या दरम्यान मग मुंबईला देखील, नाशिककडे देखील, मुंबईला देखील पाऊस बघायला भेटेल. पुण्याकडे देखील मोसमी पाऊस बघायला भेटेल. नंदुरबार, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, कन्नड ते भाग, त्याच्यानंतर सोयगाव तालुका, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग 13च्या नंतर तिकडल्या पट्ट्यामध्ये मोसमी पाऊस बघायला भेटत. पण तो पण सर्व दूर नाही राहणार. काय होणार आहे, काही काही भागातच पडणार आहे. मग शेतकऱ्याला सांगायचं तर याच्यामध्ये काय झालं की आहे पण थोडा कमजोर आहे. तर शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये जर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसा घेऊ नका. मी पहिल्यापासूनच म्हणलं होतं की यावर्षी पेरणीचे 3 टप्पे होणार आहे. एक 7 ते 14 मध्ये. मग आता दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली तिकडे पाऊस झाला, त्यांच्याकडे ओल असेल तर ते पेरणी करू शकते, समजा येथे त्यांचा निर्णय घेतील. त्याच्यानंतर काय होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 जून ते 30 जूनमध्ये एक पेरणीचा टप्पा राहील. मग त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाजाच्या. पण उत्तर महाराष्ट्र, खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे काही मिरची लागवड आहे, त्यांच्या विहिरीचे पाणी संपले, मग ते पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्यांच्या उत्तर महाराष्ट्र, कन्नड तालुका, सिल्लोड, भोकरदन, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की